नाही बरोबर आहे आई, पण नाही नाही तसं नाही आई, मला काय. हा बरं ठीक आहे. हो हो बरं ठीक आहे. तू काळजी घे आणि दादालाही सांग काळजी घ्यायला. ठेवतो. काय झालं? काय म्हणत होती आई? काही नाही, येते पुढच्या आठवड्यात. अरे बापरे, काय झालं? हो आता म्हणजे फक्त एकच आठवडा बेबी वन्सनकडे. कशा करता? सरप्राईज करता. कसलं सरप्राईज? बेबी वन्सन आईनं काय झालं शरा? शरा काय झालं? अहो मी तुम्हाला आता काही सांगितलं का हो? तुम्हाला नेहमीच सगळं सांगतेस. हो ना, वाटलंच मला. म्हणजे ना पोटात काही म्हणजे काही राहत नाही आणि डोक्यात तर त्याहून काही राहत नाही. बेबी वन्सन रागवणार आहेत आता मला. का पण? ते मी तुम्हाला सरप्राईजचं सांगितलं म्हणून. काय सरप्राईजचं? सांगितलं ना आता. अगं पण सरप्राईजचं काय असं विचारतोय मी. नको, तुम्ही आता मला काहीही विचारू नका. आणि जर मी तुम्हाला काही सांगितलं असेल तर ते चुकून सांगितलंय बस. शरा मी नवरा आहे तुझा. ओ पण त्या नवऱ्याची बहीण आहेत माझ्या. मग ती माझ्यापेक्षा जास्त महत्वाची आहे तुला? नाही, त्यांची जास्त भीती वाटते. हा मग काय, मी तुम्हाला काही सांगणार नाहीये. काय? बेबी वन्स आईना सरप्राईज देणार आहेत ते सांगितलंस तुम्हाला? कधी? आता. पण सरप्राईज काय ते कुठे सांगितलंय? हा हॅलो दादा, तुम्ही आला नाही आहेत का अजून? हो मी ऍक्च्युली निघाली आहे. मी म्हणाले होते ना तुम्हाला आज लवकर सुटेन. हो काही हरकत नाही, या तुम्ही. किती वेळ लागेल? 10-15 मिनिटं? नाही नाही, या तुम्ही सावकाश या आणि गाडी हळू चालवा. मी थांबते. हो चालेल. तू मला मी तुला गुणगुणू लागलो. पांघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी नाही कळले कधी. मला भास तर होत नाहीये ना? नाही कळले कधी जीव वेडावला. ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी गुंड हुर हुरही श्वास गंधावला. ओळखू लागलो हाय मी तुला. जानवी. नाही कळले कधी. हाय. वेल आय एम सॉरी, मी तुला न सांगता असा तुझ्या समोर आलो. जानवी, वी नीड टू टॉक. जानवी, हा मला बोलायचंय तुझ्याशी. ही बातमी एवढी मोठी आहे ना ग, की श्री बाप होणार आहे हे त्याला कळण्याचा मोठा सोहळा व्हायला हवा. पण तुला राहवत नसेल तर तू तुझ्या पद्धतीनं सांगून टाक त्याला. तुम्ही म्हणताय तसं चालेल मला. वाटत तर नाहीये जमेल असं. मी शब्द दिलाय तुम्हाला. जानवी, आर यू ओके? हो. तू 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 डिस्टर्ब वाटतेस खूप. मला घाई आहे जरा. मी इफ यू डोंट माइंड, मी सोडू तुला घरी?
श्री समोर आहे. श्री, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. आय लव्ह यू श्री. देवा मला शक्ती दे प्लीज प्लीज. मला श्रीशी सगळं घडाघडा बोलावंसं वाटतंय. मला त्याच्याबरोबर आमच्या घरी जावंसं वाटतंय. श्री, मला घेऊन जा आपल्या घरी. मला नाही राहायचंय तुझ्याशिवाय. खूप झालं, आता नको. प्लीज मला घरी ने ना, आपल्या घरी ने. मला सोडू नकोस कधीच, कुठेच. माझं खूप चुकलं. तुला खूप त्रास झालाय माझ्यामुळे. आय एम सो सॉरी. तुला एकट्याला माहिती नाहीये की जानवी, नको नको, त्या ट्रॅकवर जाऊ नकोस प्लीज. आई आजींना दिलेला शब्द थोडक्यासाठी मोडू नकोस प्लीज. देवा प्लीज मला शक्ती दे. आई आजींना शब्द न पाळणं आवडणार नाही. मला माझ्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. प्लीज देवा मला थांबव. श्री बरोबर जाण्यापासून मला थांबव. देवा प्लीज प्लीज मला शक्ती दे. हा सगळा मूर्खपणा आहे. तो समोर आहे, ज्याचं बाळ तुझ्या पोटात आहे. तुझा नवरा, तुझा सखा, तुझा प्रियकर. कसला सोहळा आणि कसलं काय. तुम्ही बरोबर आहात तोच सोहळा. सांगू का श्रीला, मी आई होणार आहे. नको, आई आजींच्या शब्दाचा मान ठेवला नाही असा अर्थ होईल. नको नको नको, असं करता कामा नये. आई आजीने खूप केलंय माझ्यासाठी, खूप जास्त. आय जस्ट कॅनॉट लेट हर डाऊन. आई आजीने ठरवलेला सोहळा हवाय मला. श्रीला ही बातमी कळणं हा सोहळा झालाच पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूप मोठा असेल. पण हरकत काय, तो आपणहून बोलायला आलाय ना. कुठे बिघडलं. देवा, माझं मन माझंच राहिलेलं नाहीये. सगळं श्री आहे. सगळं सगळं श्री. श्री, मला घरी ने. मी तयार आहे तुझ्या बरोबर यायला. आय एम सॉरी. मी आता काहीच नाही बोलू शकत. जानवी, साहेब, तुम्ही इथे काय करताय? सौम्याचा फोन आला होता. काय म्हणाली? म्हणजे त्यांची भेट झाली का? झाली म्हणजे चांगलीच झाली आहे. श्री खूप आवडलाय तिला. ती म्हणाली ही इज अ थरो जेंटलमॅन, नाइस अँड अ डिसेंट गाय, परफेक्ट हस्बंड मटेरियल. शी इज सेइंग दिस ऑल? ऑफ कोर्स, शी इज सो इम्प्रेस्ड. कम हियर. व्हाय यू थ्री अंडरस्टँडिंग? काय अंडरस्टँडिंग? एक मिनिट. खाली का उभ्या आहात, वर या असं म्हणायचंय त्यांना बहुतेक, हो ना? म्हणून अंडरस्टँडिंग. हा, दॅट इज दॅट. काय तेच ते असं म्हणायचंय का इंदुवहिनी? हा, सरू, युअर इंग्रजी इज नाउ कळलं. हा. तू ये खाली. नो 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 अंडर, यू अप कमिंग. अगं वर कशाला, आम्ही खालीच बरे आहोत. भाऊजी हर्ड, देन प्रॉब्लेमिंग अस. भाऊजी नाहीयेत घरात. होम नॉट भाऊजी. टेलिंग सौम्या, बेबी वंस व्हॉट शी सेइंग. टेलिंग मी. ओ इंदुवहिनी, प्लीज तुमचं इंग्रजी पुरे करा, मराठीत बोला. सरे, यू डोंट टॉक सेंटर. सेंटर मध्ये मध्ये.
इंदू वहिनी, तुझं इंग्रजी समजून घेता घेता नाकी 9 आलेत आमच्या. 9 is coming in your nose? पुरे. इंदू, आता मात्र खरंच पुरे. हा, मराठीत बोल काय बोलायचं ते. आता जर तू इंग्रजीत बोललीस ना तर मी तुला काहीच सांगणार नाही. You all na muskat dabbing my English. इंदू वहिनी, Okay, okay, I come there. Why you are shouting, huh? Ha. Now Marathi speaking. हा नशीब. बरं काय म्हणाली ती? काय म्हणाली ती? अगं तेच की तिला श्री खूप आवडलाय. खूप फ्रँक आहे ती. म्हणाली तुमचा मुलगा मला आवडलाय, मी जर त्याला आवडले असेल ना तर आता आपण पुढे जाऊ. अगं बाई, असं बोलली ती डायरेक्ट? अगं हो, खूप मॉड आहे ती. श्रीमंत आणि लिबरल घरातली आहे, पण तरी एकदम असं. अगं यंग जनरेशन आहे ते, त्यांना काहीच वाटत नाही या गोष्टींचं, आणि खूप असे सुपरफास्ट असतात ते. पण आता श्रीला कसं विचारणार? तोच येऊन सांगेल बघ आपल्याला. त्यांना आपणहून सौम्याबद्दल सांगितलं, पॉझिटिव्ह सांगितलं तर त्यांचं लग्न जमेल, नाही सांगितलं तर नाही जमणार. झालं तुझं सुरू परत? असं काही नसतं सरू. माझ्या मनाला वाटतंय मूर्खपणा आहे सगळा. असू दे बरं, ते सगळं जाऊ दे आता. श्री याची वेळ झाली, काहीतरी गरम गरम खायला करते छान. भाऊजींचाही फोन आला होता, म्हणाले खूप भूक लागली आहे बहिणी, काहीतरी कर. ए हो चालेल, जाम भूक लागली मला, मस्त काहीतरी बनव. थालीपीठा करू. बेस्ट. आले मी पण. आता आई आली ना की जाम खुश होणार आहे, आणि सौम्याला भेटून तर खूपच. माझी खात्री आहे आईला सौम्या खूप आवडेल. आय एम सो एक्साइटेड. I am सुद्धा. तेच ते. मी गाडीची वाट बघत थांबले होते आणि तो अचानकच आला रे समोर. अगं काय सांगतेस काय? जान्हवी, मला वाटत होतं तो असं काहीतरी करेल. मग पुढे पुढे काय झालं? हे काय, मला तर धडधडायलाच लागलं होतं. हाऊ रोमॅन्टिक. रोमॅन्टिक नाही ग, घाबरगुंडी उडाली होती माझी. बरं मला सांग ना, काय म्हणाला तो? मी सांगू ती सांगतीये ना. अरे पण मी ओळखते ना. तर तुला असं म्हणाला असेल ना, जान्हवी आय लव्ह यू, आय मिस यू. असं काही म्हणाला नाही तो. असं तो म्हणाला नसेल, पण काय? पण त्याला असंच म्हणायचं असेल. मी बरोबर ओळखलं म्हणजे. गीता, हे ओळखायला अक्कल नाही लागत. मनीष, आपण नंतर भांडू. तेच, आपण नंतर भांडू. हा, ए जान्हवी, सांग ना, श्री अजून काय म्हणाला? नाही म्हणजे तो इतकंच म्हणाला की मला बोलायचंय तुझ्याशी. अय्या, मग तू काय म्हणालीस? मी काय म्हणणार? मी सांगू. गीता, अगं तिला बोलू देत ना. पण मी गेस करते ना. तू असं म्हणाली असेल ना, श्री मला तुझ्याशिवाय करमत नाहीये, तू मला आपल्या घरी घेऊन चल, असंच म्हणालीस ना? पण मनातल्या मनात. म्हणजे अगं, त्याला समोर पाहिल्यावर मला धाडसच नाही झालं काही बोलण्याचं. का? काय माहित. जान्हवी, बोलायचं होतं. बोलायला काय हरकत आहे? बोलले असते तर परत इथे नसते आले. मग कशाला आलीस? जायचंच ना त्याच्या बरोबर. आईची येईपर्यंत थांबायला हवं मला. अगं पण जान्हवी, बोलायला काय हरकत आहे? असं नाही होत ना रे. म्हणजे तू काहीच नाही बोलली? बोलले ना. काय? मी त्याला म्हणाले मला घाई आहे घरी जायची. वाह वाह जान्हवी, वाह, काय बोललीस तू हे? मनीष, तुला नाही कळणार. असं होतं. असं होतं? बाईचं मन तुला नाही कळणार, त्यासाठी बाईचा जन्म घ्यावा लागतो. ओ गॉड गीता, कम ऑन प्लीज.
अरे तिने शब्द दिलाय ना आई आजींना. ते ती प्रेग्नंट आहे हे न सांगण्याचा. जान्हवी, श्रीशी बोलायला काय प्रॉब्लेम? पटतंय का तुला? पटतंय मला. त्याच्यावर एवढा विश्वास तर ठेवायला हवा ना. माझा माझ्यावरच विश्वास नाहीये रे. त्याच्याशी बोलले ना वाहवत जाईल आणि सगळं सांगून बसेन त्याला. आणि मग आई आजींना त्याला द्यायचे सरप्राईजचा मी विचका करेन. असं नाही करायचंय मला. आणि आई आजी आता पुढच्या आठवड्यात येतातच आहेत ना. मान्य, सगळं मान्य. पण जान्हवी, श्री जर 4 पावलं पुढे येत असेल तर तू निदान 4 पावलं मागे नको जाऊस, इतकंच माझं म्हणणं आहे. मला हे बघ, मला मान्य आहे की तू तुझ्या बाजूने 4 पावलं पुढे जाऊ शकत नाही, पण निदान 1 पाऊल त्याच्या दिशेने नक्कीच टाकू शकतेस. त्यात काही गैर नाहीये जान्हवी. जान्हवी, श्री नवरा आहे तुझा. निदान कॅज्युअल संभाषण तरी ठेव त्याच्याशी. तो समोर आला की स्वतःची गॅरंटी देऊ शकत नाही रे मी मनीष. म्हणजे तू खूप तोडून वागलीस का त्याच्याशी? आठवत नाहीये मला. जान्हवी, कम ऑन. अरे खरंच नाही आठवत मी कशी वागले त्याच्याशी. मी घाबरले होते. माझे ना असे पाय थरथरायला लागले होते रे. म्हणजे मला त्याच्या जवळ जायचं होतं, पण मला लांबही पळायचं होतं. आणि खूप खूप गोंधळ उडाला होता माझा. मलाच कळत नव्हतं मी कशी वागतेय, काय वागतेय. मी आय होप मी त्याच्याशी रूडली नाही वागले. नाही, मी रूडली नसेल वागले. नाही वागले मी. म्हणजे आय रिअली डोंट नो मी कशी वागले मी त्याच्याशी. मी नसेल रूडली वागले. काय माहिती त्याला काय वाटलं असेल माझ्याबद्दल. श्री, चल, वहिनींनी थालीपीठ केली, चल मस्त. श्री, अरे वहिनींनी थालीपीठ केलीत मस्त मस्त, चटणी बिटणी दही बी घालून. चल, थांबले. काका, अरे आज जान्हवी भेटली होती मला. जान्हवी? तरीच एवढा खुश दिसतोयस. हो, चेहरा बघ आरशात. काका, मला सांग, कशी काय भेटली? नाही ती नाही, मीच गाठलं ते. अरे बाप, अरे वा, अरे वा. मग काय झालं? काहीच झालं म्हणजे मला जे बोलणं अपेक्षित होतं ते झालं नाही. नीट सांग ना. अरे नीटच सांगतोय. मला जे अपेक्षित होतं ते नाही झालं बोलणं. मग तुम्ही केलं काय भेटून? काय नाही, ती घाईत होती, ती गेली लगेच. नाही, आणि ह्यासाठी काय मी तिला दोष देत नाहीये. चूक माझीच आहे. मीच असं अचानक तिच्या समोर जायला नको होतं. तिला मी फोन करायला हवा होता किंवा मेसेज करायला हवा होता. काका, आतापर्यंत ना 3-4 वेळा तिनं मला भेटायचा प्रयत्न केला, पण दरवेळी आमची भांडणच झाली. आत्ताही घाबरली होती. तिच्या ना चेहऱ्यावर दिसत होत. कदाचित तिला वाटलं असेल की आत्ताही आमचं भांडणच होईल, म्हणून मग गेली असेल. किंवा कदाचित तिला खरंच काहीतरी महत्वाचं काम असेलही, मला माहित नाही. काका, मला ना आईची घरी परत येण्याआधी जान्हवीला आणायचं. का? अरे का म्हणजे कधीतरी ती परत येणारच ना. मग आईची येण्याआधी जर ती इथे आली ना तर तिला आपल्याला सरप्राईज देता येईल. अरे बाप, ही काय रिएक्शन आहे? नाही म्हणजे आई पुढच्या आठवड्यात येणारच आहे ना. त्याच्या आत तुझं आणि जान्हवीचं बोलणं होऊन ती घरी परत येणं मला अवघड वाटतंय.
मला नाही वाटत तसं. अरे पण आई आल्यानंतरच येऊ दे ना तिला, काय हरकत आहे? आय वॉन्ट टू फिक्स दिस. हो आणि तेही आईची परत येण्याआधी. बरोबर आहे. श्री काय चाललंय? श्रीला आईला सरप्राईज द्यायचंय, आईला श्रीला सरप्राईज द्यायचंय, जान्हवीला श्रीला सरप्राईज द्यायचंय, बेबीला आईला सरप्राईज द्यायचंय. बेबीचं सरप्राईज फालतू आहे. अहो येताय ना. हा खालीस बस बस, मी जेवण गरम करून आहे. तू थांब, मी गरम करते. राहू दे राहू दे, तू बस. तू दमून आलेली आहेस. आणि मला काय झालंय? अगं पण नाही, तू बस बस बस. आणि हे बघ, या दिवसात आहे ना पाणी गरमच प्यायचं, कळलं? उकळलेलं पाणी प्यायचं. हो आई. आणि हे बघ बाळ, वर्ष 1.5 वर्षाचं होईपर्यंत तुला खाण्यापिण्याची पथ्य पाळावी लागतील. मी आहेच म्हणा, माझ्याकडे खूप चांगला अनुभव आहे. यासाठी अनुभवीच कुणीतरी सोबत असायला लागतं. आता तू पहिलट करेन, तुला काय माहित असणार? हा, मला सगळं माहित आहे. हो की नाही? माझी गरज आहे तुला, तेव्हा तुझ्यासाठी मी तुझ्या सोबत असणं गरजेचं आहे. हो आई, पण ते आहेच. तुला तरी पटलं ना ग?